नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत रेल्वे ग्रुप डी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका 2025 साठी भाग क्रमांक 27। दररोजच्या प्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आज आपण अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी आणि सामान्यांचे IMP प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की बघायचा आहे आणि परीक्षा होईपर्यंत आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ क्वेश्चन या ठिकाणी दररोज आणणार आहोत। त्यासाठी सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे। प्रश्न पहिला बघा, खालीलपैकी कोणाची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी डॉक्टर नितीन करीर। पुढचा प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाची लागवड कोणत्या जिल्ह्यात? प्रश्न क्रमांक 3, एक्सपोस्ट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण इस्रोने कोणत्या राज्यातील श्रीहरिकोटा येथून कृष्णविवरचा अभ्यास करण्यासाठी केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आंध्र प्रदेश। प्रश्न क्रमांक 4, पर्यावरण संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला? तर प्रश्न क्रमांक 4चं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 1986 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न 5, जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर कोणते ठरले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अबुधाबी। प्रश्न क्रमांक 6, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का कोणत्या राज्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ओडिशा। प्रश्न क्रमांक 7, जगातील पहिला कोणता देश कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहीम राबविणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमेरिका। प्रश्न क्रमांक 8, जलविद्युत उत्पादनात पुढीलपैकी कोणते राज्य अग्रेसर आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 8चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 9, कोणत्या नव्या योजनेला विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पृथ्वी विज्ञान। प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रीय गणित दिवस भारतात केव्हा साजरा केला जातो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 22 डिसेंबर आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, कोणत्या राज्यात देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा सुरू होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी उत्तर प्रदेश। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 1972 आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 13, कोणत्या देशाच्या धर्तीवर आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सिंगापूर। प्रश्न क्रमांक 14, आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची निवड करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आमसभा आणि सुरक्षा समिती। प्रश्न क्रमांक 15, कोणत्या देशासोबत 5 वर्षासाठी करार कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी भारताने केला आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गयाना। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला लगेच आत्ताच्या आत्ता लाईक करायचं आहे आणि असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 16, शीखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंहजी यांची समाधी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नांदेड। प्रश्न क्रमांक 17, देशभरात किती नवीन सैनिकी शाळा उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 100। प्रश्न क्रमांक 18, अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विनायक दामोदर सावरकर। प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून कोणाची निवड झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रश्मी शुक्ला। शेवटचा प्रश्न,
प्रश्न क्रमांक 20. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1